ओव्हर क्रमांक अगदी आपण पाहतोय 1 चा खेळ प्रगती पथावरती जारी आहे. 4 रन ऑन स्कोर कार्ड. दोन्ही संघांसाठी ही मॅच खूप महत्वाची. बोला द्या बॉल. फक्त स्पीडअप करा. चेंडू पोहोचवले जाते तुमच्यापर्यंत. काय बॅड लाईट होऊ शकते आणि बॅड लाईट अजिबात चालणारच नाहीये. तुम्हाला मॅच कोणत्याही परिस्थितीत खेळावीच लागेल. मॅच थांबवली जाणार नाही याची दक्षता घ्या. तुमच्यावरती आता किती स्पीडअप करायचं. गणेश यांच्या सलग 3 षटकारांसाठी सन्माननीय बाळू मेसकर सर यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज. सलग 3 षटकारांसाठी हे पारितोषिक आहे. गणेश दिवसभर प्रभावित केले या फलंदाजानं देखील. डावखुरा आता तेजपुंज तारा सागर गोंदके नॉन स्ट्राईक एंड वरती पहिलं षटक जारी आहे. हो यावेळेला अगदी आपण पाहतोय आकाशाचे वेध चेंडून घेतले. डिक्लेरेशन झोन कडे चेंडू जातो आहे. प्राप्त केल्या जातील त्या 2 धावा. डिक्लेरेशन झोन धावा मिळतील 2. 6 धावा धाव फलकावरती. ग्रामीण टेनिस क्रिकेट या युट्यूब वाहिनीवरती या क्रिकेटच्या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण चालू आहे. सिक्स रन ऑन स्कोर बोर्ड. 6 धावा धाव फलकावरती. यावेळेला अगदी आपण पाहतोय ऑन साइडच्या दिशेला पुन्हा एकदा केलं जातंय आक्रमण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा चौकार. त्यांचा सनसनीत चौकार. 10 धावा धावपलकावरती आहेत. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ मार्गस्थ असताना बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. यावेळेला अगदी आपण पाहतोय डाऊन द ग्राउंड. ओ फुटबॉल खेळावा तसा चेंडू पायानं लाथळून दिला सीमारेषेच्या बाहेर. चौकारासाठी भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे हॉटेल पृथ्वीराज फॅमिली रेस्टॉरंट राजूर. प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा सनसनीत चौकार. कामगिरी करता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सांघिक धावसंख्या 14 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. या वेळेला दे घुमा के मिड विकेट रिझन. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल पृथ्वीराज फॅमिली रेस्टॉरंट राजूर. प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा दणदणीत षटकार. आपला टॉपचा
टॉपचा विषय है. 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी बाळासाहेब नवाळी. खरं तर आजच्या दिवसभराच्या सत्रात अतिशय शानदार गोलंदाजी राहिली आहे बाळासाहेब यांची. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करताना पाहायला मिळाले बाळासाहेब नवाळी. ओव्हर क्रमांक अगदी आपण पाहतोय 2 टाकण्यासाठी तयार. धावा आहेत त्या 20. 20 रन ऑन स्कोर बोर्ड. 20 धावा धावफलकावरती. बाळासाहेब नवाळी षटक दुसरं टाकण्यासाठी सज्ज. SP यांच्या माध्यमातून एक पारितोषिक आहे. ओ हा फटका कव्हरच्या दिशेला खेळला. चेंडू सुसाट सीमा पार. भिडू दे साऱ्या गगना. बाळासाहेब नवाळ यांनी जर सागर गोंदके यांची विकेट घेतली तर SP यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज. शाहजाम पठाण स्पोर्टचे सर्व यांच्या माध्यमातून बाळासाहेब नवाळ यांच्यासाठी पारितोषिक असेल. यावेळेला आपण पाहतोय ऑन ड्राईव्हचा फटका खेळला. शतरक्षक चेंडूवरती येताना जो पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर अगदी आपण पाहतोय 24 वरती स्थिर आहे. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ मार्गस्थ असताना सागर गोंदके यावेळेला आक्रमण केलं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी 6 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. राजूर प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा दणदणीत षटकार. आपला टॉपचा विषय. षटकार त्या ठिकाणी अगदी आपल्याला पाहायला मिळाला. 30 धावा धावफलकावरती. धावगती प्रचंड वेगानं वाहताना पाहायला मिळते. 30 रन 30 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ प्रगती पथावरती जारी आहे. यावेळेला शतरक्षक चेंडूवरती दुसऱ्या धावेसाठी पलायन. अगदी आपण पाहतोय चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा प्राप्त केल्या जातील. सांघिक धावसंख्या या 2 धावांच्या साह्यानं पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 32 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 32 32 धावा धावफलकावरती. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. यावेळेला ऑन साइडच्या दिशेला फटका खेळला. मोनू चेंडूवरती. सिंगल घेतली जाईल. 1 धाव घेतली जाईल. खरं तर एक बलाढ्य आणि विशाल स्कोर उभारण्याचा प्रयत्न असेल. या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तब्बल 101 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलं होतं आणि त्या माध्यमातून दबाव तंत्र खरं तर तयार केलं गेलं. आता किती टार्गेट सेट केलं जाते ते खूप महत्वाचं. हो क्रीज सोडलीये. यष्ट्या उडवल्या आणि विकेट येताना पाहायला मिळेल. फलंदाज बाद. धावाची शिकार. संधी भव्य लकी ड्रॉ 10 रुपयाच्या कुपन खरेदी मध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. माननीय श्री बाळूभाऊ विजय नवाळी युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते यांकडून ओहोर संपली. धावा आपण पाहतोय 34 स्कोर कार्ड वरती. आणि आता षटक क्रमांक चालू होईल ते 3रं षटक. 6 ओव्हरची लढत. 6 षटकांचा सामना. आजच्या दिवसभरातली शेवटची मॅच. जिंकणारी टीम
सेमीफायनल गाठताना आपल्याला पाहायला मिळेल. ओ चेंडू थोडासा खाली राहतोय, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर अगदी आपण पाहतोय 34 वरती स्थिर आहे. 34 34 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर सज्ज होत असताना यावेळेला आकाशाचे वेद टिपला जातोय झेल. विकेटचं पतन. च्या 34 धावा धावफलकावरती आहेत. 6 ओव्हरचा सामना एक रणनीती आखली जाईल, डावपेच आखले जातील, हल्ले होतील, प्रतिहल्ले नक्कीच होत राहतील. खर तर कमीत कमी 21,000 रुपयांचं पारितोषिक जिंकणाऱ्या टीमसाठी असेल अगदी आपण पाहतोय. यावेळेला ऑन साइडच्या दिशेला पुन्हा एकदा फटका खेळला, प्राप्त केली जाईल सिंगल. सागर गोंदकेला जास्तीत जास्त काळ स्ट्राईक वरती ठेवलं जाईल. त्याच्या बॅटच्या भात्यात फटके आल्यानंतर अक्षरशः धावांचा पाऊस पाडतो. सातत्यानं आपण अनेक मैदानावरती पाहत आलेलो आहे. आज पुन्हा एकदा लढावं लागेल सागर गोंदकेला आपल्या संघासाठी. यावेळेला अगदी आपण पाहतोय डीप कव्हर पॉइंटला शतरक्षक चेंडूवरती येतोय, प्राप्त केली जाईल पुन्हा एकदा सिंगल. मोठा फटका खेळण्यासाठी वाव दिला जात नाही, संधी दिली जात नाही. गोलंदाजी चांगली राहिली आतापर्यंत अमोल यांच्या अगदी आपण पाहतोय. 36 धावा धावफलकावरती ओव्हर क्रमांक 3 चा खेळ मार्गस्थ असताना 6 ओव्हरची लढत, क्वार्टर फायनलचा महत्वाचा सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा फटका अगदी आपण पाहतोय शतरक्षक डीप मधून चेंडूवरती. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल, सिंगल त्या ठिकाणी घेतली जाईल. धावफलक 37 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. ओव्हर क्रमांक 3 या ठिकाणी मार्गस्थ आहे. 37 ओ स्ट्रेट ड्राईव्ह खेळला, डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट. कॉपी बुक स्टाईल फटका आपल्याला पाहायला मिळाला. पुस्तकी फटक्यामधला एक फटका. स्ट्रेट ड्राईव्ह लेदर क्रिकेट वरती सातत्यानं असे फटके पाहायला मिळतात, परंतु सागर या अटॅकिंग माइंड हा गेला षटकार. हॉटेल पृथ्वीराज, फॅमिली रेस्टॉरंट राजूर, प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा दणदणीत षटकार. आपला टॉपचा विषय आहे. खेळाडू म्हणून ओळख आहे सागर गोंदकेची, अनेक नेत्रदीपक षटकार त्याच्या बॅट मधून येत असताना आपण पाहतोय. बाळासाहेब नवाळी चांगली गोलंदाजी दिवसभराच्या सत्रात राहिली आहे. या मॅच मध्ये संघाला मोठ्या अपेक्षा असतील. बाळासाहेब नवाळी यांच्याकडून अगदी आपण पाहतोय पहिल्या 2 चेंडूवरती 7 खर्च केल्यात. धावा आहेत त्या 45.
षटक चौथं मार्गस्थ असताना 45 धावा धावफलकावरती. यावेळेला आक्रमण, प्रचंड मोठं आक्रमण, चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल पृथ्वीराज, फॅमिली रेस्टॉरंट राजूर, प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा दणदणीत षटकार. या वेळेला जातोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. आधार, हा गेला षटकार. हॉटेल पृथ्वीराज, फॅमिली रेस्टॉरंट राजूर, प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा दणदणीत षटकार. आपला टॉपचा विषय आहे क्वालिटी क्वालिटी. थँक्यू. केली, वाट पाहिली आणि वाट लावली. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय एक उत्तुंग षटकार येत असताना यावेळेला मिस टाइम परंतु डिक्लेरेशन झोन कडे जातोय. धावा मिळतील 2. घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय. 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतील. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर 59, 59 धावा धावफलकावरती. आजच्या दिवसभरातील शेवटची मॅच आहे, क्वार्टर फायनल आहे. जिंकणारी टीम हे बक्षीस पात्र होताना पाहायला मिळेल. हो, या वेळेला ऑन साइडच्या दिशेला फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. मध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. यस, या ठिकाणी अगदी आपण पाहतोय ओव्हर क्रमांक 4 संपलंय आणि आता 5वं षटक टाकलं जाईल. फक्त स्पीडअप करा. सगळ्या खेळाडूंना सूचना आहे, बॅड लाईट अजिबात चालणार नाही. मॅच कंप्लीट होणार आहे, स्पीडअप करायचं आहे. ऑन साइडच्या दिशेला फटका खेळला. पुन्हा एकदा सिंगल प्राप्त केली जाईल. एक धाव. ओ, थोडासा फंबल होताना पाहायला मिळाला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. प्राप्त केल्या जातील 2 धावा. सागर गोंदके एक धडाकेबाज फलंदाज आहे, स्फोटक आक्रमक फलंदाज आहे. मैदानाच्या आतमध्ये मोठ्या अपेक्षा असतील त्याच्याकडून संघाला. यावेळेला आकाशाचे वेद. ओ, सुरेख झेल, अप्रतिम झेल. यावर्षी खेळाडूंबरोबर प्रेक्षकांना देखील पारितोषिके जिंकण्याची स्वर्ण संधी. भव्य लकी ड्रॉ 10 रुपयाच्या कुपन खरेदीवरती मिळवा स्पोर्ट सायकल, मिक्सर, फॅन आणि बरेच काही. नियम व अटी लागू. RPL स्पर्धेत सहभागी खेळाडू यामध्ये पात्र नसतील. कुपनची किंमत फक्त 10 रुपये. धावफलकावरती नजर टाकूया. धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 61 धावा धावफलकावरती आहेत.
61 61 धावा. षटक 5 मार्गस्थ, षटक 5 प्रगती पथावरती. मिस टाइम. पुन्हा एकदा झेलची संधी आली होती, काय ड्रॉप होतोय त्या ठिकाणी आणि जीवनदान खर तर मिळताना पाहायला मिळतंय. एक धाव खूप महत्वाची मैदानाच्या आतमध्ये. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर 63 धावा धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेट लवर्स राजूर यांचे दर्जेदार आणि शानदार आयोजन आपण पाहतोय, अनुभवतोय, आनंद घेतोय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल पृथ्वीराज, फॅमिली रेस्टॉरंट राजूर, प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा दणदणीत व्हाईट बॉल आहे, खराब स्वरूपाचा चेंडू आहे. एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. धावफलकावरची धावा 70 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 70 रन ऑन स्कोर बोर्ड. 70 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी अगदी आपण पाहतोय बाळासाहेब नवाळी. ओ डायरेक्ट हिट आणि विकेट अचूक. बॅटची कडा, पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन. धावा मिळतील 2. षटकाची समाप्ती आणि आता टाकलं जाईल शेवटचं आणि अंतिम षटक. चला फास्ट, जरा झटपट खेळा, पटपट खेळा. धावा स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतोय 73 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओ बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर 73 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. 73 धावा धावफलकावरती. डॉट बॉल ला त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. एक चेंडू खूप महत्वाचा, एक धाव खूप महत्वाची. अंतिम षटक प्रगती पथावरती जारी आहे. आवाज मैदानाच्या बाहेरून देखील येत आहेत. खरं तर अनेक समर्थक आपल्या खेळाडूंबरोबर उपस्थित आहेत, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी. विकेट येताना पाहायला मिळते. फलंदाज होतोय बाद. हॉटेल
बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर सज्ज. यावेळेला उडवलाय समोरच्या दिशेला, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, षटकारासाठी. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल पृथ्वीराज, फॅमिली रेस्टॉरंट राजूर, प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा दणदणीत षटकार. आपला टॉपचा विषय Thank you, आहे thank you, thank you. क्वालिटी. चला बॅटिंग टीम आता विनंती करतो हॉटेल यशोनंद आपलं शतरक्षण ताबडतोब लावून घ्यायचे. धावा झालेल्या आहेत एकूण 79 आणि 80 धावांची गरज. ऐंशी धावांचं लक्ष. चला विनंती करतो भैरवनाथ क्रिकेट क्लब कोथळे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचणं गरजेचं असेल ताबडतोब. आणि फक्त स्पीडअप करा विनंती आहे. संयोजकांचा प्रयत्न आहे. तुम्हाला आज प्रत्येक मॅच सहा ओव्हरचे सामने नक्कीच आम्ही खेळवलेत, जास्त षटकं मिळावी म्हणून संयोजक प्रयत्न करतात. आणि अनेक सुखसुविधा देखील खरं तर खेळाडूंना दिलेत. दर्जेदार किट अगदी आपण पाहतोय प्रत्येक खेळाडूच्या अंगावरती आहे. जेवणाची व्यवस्था देखील खेळाडूंची या ठिकाणी आमच्या क्रिकेट लव्हर्स यांच्या माध्यमातून मात्र जी केली गेली. अनेक प्रभावी आयोजन खरं तर तुमच्या समोर जे आहे. पाचवं पर्व पार पडताना उद्या समारोप आहे, उद्या अंतिम दिवस आहे. 3 टीम आपल्याला कळलेल्या आहेत सेमीला कोणत्या पोहोचल्यात, परंतु चौथी कोणती या 2 टीम मधली एक टीम उद्या सेमीफायनल मध्ये खेळताना पाहायला मिळेल. हॉटेल यशोनंद की भैरवनाथ क्रिकेट क्लब कोथळे. येणारा काळ येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. आमचे सगळे आयोजक अफाट मेहनत कष्ट घेतात ही क्रिकेटची स्पर्धा पार पडत असताना. त्यामध्ये आमचे बाळासाहेब नवाळी असतील, संतोष सकपाळ आहेत, आमचे SP शहाजान पठाण, त्यानंतर पिंटू थिगळे, दिलीप डगळे मेजर, जालिंदर लहामटेक, जावेद खाटिक, प्रवीण बांबेरे, ऋषी नवाळी, कुणाल नवाळी, मच्छिंद्र सुकटेक, मच्छिंद्र पोटकुले मेजर, ललित लहामगे, अमित मुठे, तेजस लोटेक, अमोल कोरडे पोलीस, मोनू बडांगे, गोविंद भांगरे, नरेंद्र धिंदळे, बाळा माशाळ, विशाल माशाळ, आकाश कोंडार आणि अजय कोंडार ही आमच्या आयोजक टीम क्रिकेट लव्हर्स राजूर यांचे प्रभावी आयोजन आपण पाहतोय. आणि या एक शेवटची इनिंग बाकी. या इनिंगच्या माध्यमातून आपल्याला कळणार आहे की सेमी फायनल मध्ये पोहोचणारी चौथी टीम कोणती आहे. हॉटेल यशोनंद की भैरवनाथ क्रिकेट क्लब कोथळे. क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉय, पहिल्या चेंडूवरती त्रिफळा उद्ध्वस्त, विकेटचं पतन.
यांच्यातील लढत आपण या ठिकाणी पाहतोय. गुडघा तर टेकला होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल प्रस्तुत केला, निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना जो पाहायला मिळतोय. धावफलक जर पाहिलं तर मग अगदी आपण पाहतोय अद्याप खातं खोलण्यात यश आलेले नाहीये. यावेळेला आक्रमण केलंय आणि चेंडू सुसाट सीमारेषा पार खणखणीत चौकार. भिडोरे साऱ्या गगनात ललकार. हा आहे हॉटेल पृथ्वीराज फॅमिली रेस्टॉरंट राजूर. प्रोप्रायटर माननीय श्री सचिन कमजोर तब रुकते जब वो थक जाते हैं, कमजोर तब रुकते जब वो थक जाते हैं और विजेते तब रुकते जब वो जीत जाते हैं. मैदानाच्या आतमध्ये चांगली लढत होईल शेवटपर्यंत. क्षमता आहे लढण्याची भैरवनाथ क्रिकेट क्लब कोथळे टीम मध्ये देखील. हो यावेळेला अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती पोहोचताना पाहायला मिळेल. सिंगल तर प्राप्त केली एक. मला वाटतं डिक्लेरेशन झोन गोविंद गुंडसरे यांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. 2 धावा असतील. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 6 धावा धावफलकावरती आहेत. राजूर आणि पंचक्रोशीतून बरेचसे क्रिकेट रसिक दिवसभराच्या सत्रात उपस्थित आहेत. त्या सर्व क्रिकेट रसिकांचं आम्ही मनापासून स्वागत करतो, हार्दिक हार्दिक स्वागत करतो. वाईड आहे, खराब आहे, स्क्वेअर आहे, अवांतर 1 धाव स्कोर कार्ड बरोबर जोडली जाते. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर 7 धावा धावफलकावरती आहे. 7 बोले तो 7 रहना, 7 बोले तो 7 खेलना, 7 बोले तो 7 विजय प्राप्त करना, 7 बोले तो सत्ता. जो कोणी जिंकणार आहे त्याची सत्ता राहणार आहे आजच्या दिवसभरात. आक्रमण केलं, षटकार ठोकला, 6 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल पृथ्वीराज फॅमिली रेस्टॉरंट राजूर. प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा दणदणीत षटकार. आपला टॉपचा विषय आहे क्वालिटी क्वालिटी. धाव फलकावरची धावा जर पाहिल्या तर 13 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बचाव करायचा असेल तर आक्रमण करा, हा नियम आहे. आक्रमण केलं जातंय पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेला ठोकलाय दर्जेदार आणि दमदार षटकार. धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल पृथ्वीराज फॅमिली रेस्टॉरंट राजूर. प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा दणदणीत षटकार. आपला टॉपचा विषय आहे क्वालिटी क्वालिटी. आपण पाहतोय 19 रन 19 धावा धावफलकावरती. भैरवनाथ क्रिकेट क्लब कोथळे. चांगली माहिती मच्छिंद्र सुकटे नक्कीच या ठिकाणी देत आहेत. हॉटेल यशोनंद ज्यावेळेस फलंदाजी करत होतं त्यांच्या धावा होत्या 20 आणि त्यांची देखील 1 विकेट पाहायला मिळाली होती. सेम सिच्युएशन दोन्ही टीम नक्कीच चाललेल्या आहेत, परंतु बाजी कोण मारणार येणारा काळ येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. क्रिकेट खेळ असा आहे ना किसी की दवा चलती है ना किसी की दुआ चलती है. तुमच्या मनगटाचं बळ बळकट असलं तर तुम्ही सामने ओढून आणता, खेचून आणता. हा खेळ नशिबाचा नाहीये, हा खेळ लकचा नाहीये, तर हा खेळ मेहनतीचा खेळ आहे. तुम्ही सातत्य ज्यावेळेस ठेवता ना, सातत्यानं केला गेलेला सराव असेल तो तुम्हाला परिपूर्ण बनवत असतो, बळकट खरं तर बनवत असतो. यावेळेला लेंथ बॉल होता. सागर डॉट बॉल प्रस्तुत करतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना जो पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर अगदी आपण पाहतोय 19 वरती स्थिर आहे. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 19 धावा. आता 20 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. 20 रन 20 धावा. ओ लेंथ बॉल पुन्हा एकदा. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. सायंकाळचं सत्र आहे.
सानप सरांच्या माध्यमातून पारितोषिक विकेट हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिक 500 रुपये पारितोषिक असेल. जमा देखील केलेले आहेत. नो गुगल पे, नो फोन पे, रोख जमा केलेत. विकेट हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज सानप सरांच्या माध्यमातून. टोटल वरती नजर टाकूया. 20 धावा धावपलकावरती आहेत. शांतता आहे वातावरणामध्ये. प्रेक्षकांना अपेक्षा असेल षटकार पाहायला मिळावेत, चौकार पाहायला मिळावेत, खरं तर 80 धावा चेस व्हाव्यात, अशा देखील अपेक्षा प्रेक्षकांनी ठेवल्या असतील. जो चांगली कामगिरी करेल त्याचा दिवस असेल. जो चांगली कामगिरी करेल तो सेमीफायनल मध्ये जाऊन दाखल होईल. दोन्ही टीम मजबूत आहेत, शक्तिशाली आहेत, बलशाली आहेत. यावेळी अगदी आपण पाहतोय कव्हरच्या दिशेला फटका खेळून काढला. शतरक्षक चेंडूवरती पोहोचताना पाहायला मिळतोय. प्राप्त केली जाईल ती सिंगल. एक धाव त्या ठिकाणी येताना पाहायला मिळते. सांघिक धावसंख्या एका धावेच्या साहाय्यानं 21 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. झुंजार लढवई आमने सामने त्यांच्यातील झुंज आपण पाहतोय. धावा आल्यात 21. आता ओव्हर क्रमांक 3 टाकली जाईल. आमच्या दोन्ही पंचांना मी खरं तर धन्यवाद देईल. दिवसभराच्या 17-5च्या 5 मॅच कंटिन्यू त्यांनी पंचगिरी केली. मैदानाच्या आतमध्ये कंटिन्यू उभं राहून निर्णय देणं कठीण असतं, परंतु अगदी आपण पाहतोय अतिशय सुरेख काम गोविंद गुंड सर, नारायण खिलारी सर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. जाऊया मैदानाच्या आत. अण्णा ओव्हर क्रमांक 3 टाकण्यासाठी तयार. अण्णा ओव्हर क्रमांक 3 टाकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलकावरची धावा आहेत 21 धावा आपण पाहतोय. व्यूहरचना त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय बदलवली जाते. शतरक्षणाची वारंवार जिंकायचंय आणि जिंकण्यासाठी प्रत्येक जण आपलं 100% देईल. मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट कव्हरला सुरेख कलेक्शन, त्यानंतर प्राप्त केली आहे सिंगल. एका धावेला अनन्यसाधारण महत्व आहे. टोटल वरती नजर टाकली तर धावा 22 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. लढावं लागेल, झुंजावं लागेल, संघर्ष करावा लागेल. संघर्षातून जे मिळतं त्याला यश म्हणून नक्कीच संबोधलं जातं आणि क्षमता आहे लढण्याची भैरवनाथ क्रिकेट क्लब कोथळे टीम कडे. ओ यावेळेला आणखीन एक डॉट. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येत असताना आपण पाहतोय. सांघिक धावसंख्या 22 धावा. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ प्रगतीपथावरती जारी आहे. तिसरं षटक जारी. ओ लेग स्टिकच्या जास्तीच बाहेर जाणारा चेंडू वाईड आहे, खराब आहे. टोटल वरती नजर टाकली धावफलक जाऊन पोहोचेल 23 वरती. षटकारांची गरज, चौकारांची गरज, प्रचंड मोठ्या आक्रमकतेची गरज. ज्वालामुखीचा उद्रेक होणं गरजेचं, प्रचंड मोठा लावरच बाहेर येणं गरजेचं. आणि पहा फटका खेळलाय लॉंगॉनला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. उडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे हॉटेल पृथ्वीराज फॅमिली रेस्टॉरंट राजूर. प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा सनसनीत चौकार. 21 चेंडू 53 धावांची गरज. अजूनही मॅच बॅलन्स आहे. अजूनही सामना दोन्ही टीमच्या हातामध्ये आहे. 21 चेंडू 53. जो चांगली कामगिरी करेल तो मात्र विजय पताका फडकवताना पाहायला मिळेल. 21 बॉल 53. मॅचचं समीकरण तयार होत असताना आपण पाहतोय. ओ या वेळेला काय फटका खेळला. लॉंग लेगला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल पृथ्वीराज फॅमिली रेस्टॉरंट राजूर. प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा दणदणीत षटकार. आपला टॉपचा विषय आहे क्वालिटी
तो खाब है तो रास्ते रास्ते है तो मंजिल है तो दिक्कत है और दिक्कत है तो मैं गोविंद हूं ना. मैदानाच्या आतमध्ये गोविंद आक्रमक फलंदाजी करत असताना शानदार षटकार गोविंदच्या बॅट मधून पाहायला मिळाला. यावेळेला बॅटच्या रीच पासून चेंडूला थोडस दूर ठेवलं आणि डॉट बॉल प्रस्तुत केला. सांघिक धावसंख्या जर पाहिली 33 धावा धावफलकावरती. अण्णा षटक क्रमांक 3 टाकत असताना आपण पाहतोय यावेळेला बॅटच्या रीच पासून पुन्हा एकदा दूर ठेवला चेंडू हेतुपूर्वक जाणीवपूर्वक आणि डॉट बॉल प्रस्तुत केला. 3 ओव्हरचा खेळ संपला. 18 बॉल. आता समीकरण तयार होईल 47. ओव्हर संपली. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर अगदी आपण पाहतोय 33 धावा धावफलकावरती आहेत. पाण्याबरोबर पुन्हा एकदा मेसेज गेलाय. मैदान के अंदर पाणी क्या बदलेगी इस मॅच की कहाणी. मैदानाच्या आतमध्ये काय घडणार आहे काय बिघडणार आहे पाहणार आहोत आपण काही क्षणात. चेंडू शेष असतील 18. 47 धावांची गरज. ओ यावेळी अगदी आपण पाहतोय फटका खेळलाय डाऊन द ग्राउंड. गॅप आहे मोठी दरी आहे. धावत पळत क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचलाय. प्राप्त केल्या जातील 2 धावा. सागर गोंदके एक अष्टपैलू खेळाडू हे महत्वाचं षटक 4थं षटक घेऊन आलाय. मॅच दोन्ही टीमच्या हातात आहे. सामना दोन्ही टीमच्या बाजूला आहे सध्या स्थितीला. ओ लेंथ बॉल होता. पुन्हा एकदा धावबाची संधी प्राप्त झाली. एक ओ सुरक्षित बाल बचावलाय त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय फलंदाज. 4थं षटक जारी. सागर गोंदकेने ते षटक हातामध्ये घेतले. एक नामांकित अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख आहे सागर गोंदकेची. ग्रामीण भागातील टेनिस बॉल क्रिकेटचा साज आणि बाज आपण पाहतोय. अकोले तालुक्यातील मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा 5वं पर्व क्रिकेट लव्हर्स राजूर यांचं हे शानदार आयोजन आपण पाहतोय. यावेळेला फ्लॅट बॅटेड षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल पृथ्वीराज वही जिंदा है जिनकी आज जिंदा है. वही जिंदा है जिनकी प्यास जिंदा है. सिर्फ सांस लेने का नाम नहीं जिंदगी. जिंदा वही है जिनका विश्वास जिंदा है. विश्वासानं खेळल्यानंतर काही असाध्य नसतं. यावेळेला पुन्हा एकदा ओडकॉट लाजवाब अप्रतिम झेल जावेद खाटिक. राजूर प्रीमियर लीग अर्थात लकी ड्रॉ लकी ड्रॉ लकी ड्रॉ 10 रुपयाच्या कुपन खरेदीवरती मिळवा स्पोर्ट सायकल मिक्सर फॅन आणि बरेच काही. नियम व अटी लागू. RPL स्पर्धेत सहभागी खेळाडू यामध्ये पात्र. लकी ड्रॉ 10 रुपयाच्या. हॅलो धन्यवाद.
तर आपण चर्चा करत होतो जावेद किती वेगवान फटका होता, अप्रतिम झेल त्या ठिकाणी जावेदचा खाटीकन्या टिपला. सागर गोंदकेचं महत्वाचं षटक जारी आहे. सानप साहेब यांच्या माध्यमातून पारितोषिक जमा आहे 500 रुपयांचं. 3 षटकार 3 चौकार 3 विकेट कोणी पूर्ण करा. सानप साहेबांच्या माध्यमातून 500 रुपये जमा आहेत रोख स्वरूपात. धावफलकावरती धाबा जर पाहिलं तर 42 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सागर गोंदके बॉलिंग ट्रॅक वरती आहे. डान्सिंग डाऊन द विकेट समोर आले, पुल केला, शतरक्षक चेंडू पासून दूर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. या गगनात ललकार. हा आहे हॉटेल पृथ्वीराज फॅमिली रेस्टॉरंट राजूर, प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा सनसनीत चौकार. चेंडू 34 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. काय घडणार आहे, काय बिघडणार आहे, मॅच सद्यस्थितीला देखील दोन्ही टीमच्या हातामध्ये आहे. 12 चेंडू 34 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होत असताना शानदार खेळ, दर्जेदार खेळ क्रिकेट रसिकांना त्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. बारा चेंडू 34 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी आवश्यक. आणि बॉलिंग ट्रॅक वरती येतोय रिजवान. मच्छिंद्र सुकटे अगदी आपण पाहतोय चांगलं गुणलेखन दिवसभराच्या सत्रात त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. लकी ड्रॉचे कुपन अजूनही चालू आहेत. आपण या ठिकाणून कुपन खरेदी करू शकता. उद्या देखील दिवसभर ते कुपन चालू राहतील. किंमत फक्त 10 रुपये. स्पोर्ट्स सायकल जिंकण्याची या सुवर्ण संधी, मिक्सर आहे, फॅन आहे, सगळं जिंकण्याची या संधी. ओ यावेळेला मिस टाइम कव्हर पॉइंटला. ओ 2 शतरक्षक, योग्य कॉल झाला नाही. त्यानंतर कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. काही काही जेल सामन्याचा निकाल ठरवत असतात. जेल निसटल्यानंतर इतिहास घडलाय. ते टेनिस बॉल क्रिकेट असो किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो. 4 धावांवरती जीवनदान दिलं होतं रोहित शर्मा यांना. जागतिक एकदिवसीय क्रिकेटमधली सर्वोच्च धावसंख्या बनवली 264. झेल निसटल्यानंतर अवघड असतं. यावेळेला रिव्हर्स खेळलाय, परंतु डिक्लेरेशन झोन, धावा मिळतील 2. यस, चेंडू द्या आतमध्ये. झटपट खेळा, पटपट खेळा. धावा स्कोर कार्ड वरती आहेत 50 धावा. 80 धावांचं लक्ष्य आहे. 10 चेंडू 30 धावा. अजूनही मॅच दोन्ही टीमच्या हातामध्ये आहे. 10 चेंडू 30. ही मॅच देखील रंगतदार अवस्थेमध्ये आहे. हो, पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन, धावा मिळतील 2. या 2-2 धावा देखील फलदायी, लाभदायी खरं तर संघासाठी आहेत. धावा 52 स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतोय. रिजवान हे महत्वाचं षटक हाताळत असताना फटका खेळला, चेंडू सुसाट वेगा सीमा पार, फ्लॅट बॅटेड सिक्सर. फटक्याचा मल्हार. हा गेला षटकार. हॉटेल पृथ्वीराज फॅमिली रेस्टॉरंट राजूर, प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा दणदणीत षटकार. आपला टॉपचा विषय आहे क्वालिटी क्वालिटी. थँक्यू. अगदी आपण पाहतोय राहुलचे प्रयत्न पडले कमी. मिळतीये 6 धावांची हमी. षटकार आला आणि या समीकरण बदललं. आता 8 बॉल 22 या मॅचचं समीकरण. काय जबरदस्त मॅच होताना पाहायला मिळते. शेवटची मॅच 8 चेंडू 22 या मॅचचं समीकरण. रणनीती आखली, डावपेच आखले खऱ्या अर्थानं दोन्ही टीमनं. जिंकायचंय
प्रत्येक जण आपलं 100% देण्याचा प्रयत्न करेल. व्हॉट अ शॉट क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा नेत्रदीपक षटकार. षटकार असा धुवाधार हा गेला षटकार. हॉटेल पृथ्वीराज फॅमिली रेस्टॉरंट राजूर प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा दणदणीत षटकार. गोविंद नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावताना पाहायला मिळत आहे. वादळ येतात, वादळ जातात, परंतु वातावरणात काहीतरी अकरा विक्रा बदल घडून वादळ परततात. गोविंद नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि शेवटच्या आता चेंडू 7-16 धावांची गरज. डॉक्टर लामटेक षटकार हॅट्रिक 200 रुपयांचं पारितोषिक असेल. डिक्लेरेशन झोन 2 धावा मिळतील. मॅचचं समीकरण बदलताना पाहायला मिळतंय. 6 चेंडू 14 धावांची गरज. रंगतदार लढत, रोमहर्षक मॅच, अटीतटीचा सामना. 6 चेंडू 14. चला स्पीडअप करा, स्पीडअप करा. गोविंद भांगरे सामना जर जिंकवला तर पारितोषिक असेल सन्माननीय प्रवीण बांबेरे यांच्या माध्यमातून 501 रुपयांचं कॅश प्राइज त्यांच्यासाठी असणार आहे. अनेक जणांच्या नजरा ग्रामीण टेनिस क्रिकेट बरोबर देखील अगदी आपण पाहतोय बरेच जण जॉईन झाले असतील. त्यांचेही मनापासून स्वागत क्रिकेट लवर्स राजूर यांच्या माध्यमातून. खरं तर प्रत्येक वर्षी आम्ही देखील या क्रिकेटच्या स्पर्धेबरोबर जॉईन होतो. आजचा दिवस समालोचना माझ्याकडे होतो, उद्या आणखी नवीन समालोचक तुम्हाला ऐकायला मिळतील. परंतु क्रिकेट लवर्स राजूर यांनी जे प्रेम दिलं ते नक्कीच कधीच विसरता येणार नाहीये. 5व्या पर्वात ही क्रिकेटची स्पर्धा पोहोचली. जावेदच्या विकेटसाठी देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज. प्रवीण बांबेरे या वेळेला अगदी आपण पाहतोय जावेद खाटिक यष्ट्या उडवतोय, विकेटचं होईल पतन. या ठिकाणी पारितोषिक असेल प्रशांत भांगरे यांच्या माध्यमातून. गोविंद यांनी सामना जर जिंकून दिला 1001 रुपयांचं पारितोषिक. पारितोषिक वाढतायत. आता 5 चेंडू शेष असतील. जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. रणनीती आखली जाईल, डावपेच आखले जातील. सायंकाळचं सत्र आहे, कौन बाजी मारनार. थोड़ी देर के बाद मैदान के ऊपर अंधेरा छा जाएगा. सितारों के साथ अंबर झूम के नाचेगा, सागर लहराएगा. होगी एक पहल, लेकिन उसके पहले एक शाम होगी. देखना है आज की शाम किसके नाम. भैरवनाथ क्रिकेट क्लब कोथळे विरुद्ध हॉटेल यशोनंद यांच्यातील रंगलेली मॅच. 5 चेंडू 14. सानप सरांच्या माध्यमातून पारितोषिक. जावेदनं क्लीन बोर्ड केला. एखाद्या खेळाडूला तर 200 रुपयांचा कॅश प्राइज. जावेद एक नामांकित गोलंदाज, अनुभवावरती टाकलाय विश्वास. पहिला चेंडू अप्रतिम टाकला. आडव्या बॅटनं फ्लॅट बॅटेड सिक्सर. 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. हॉटेल पृथ्वीराज फॅमिली रेस्टॉरंट राजूर प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा दणदणीत षटकार. आणि गोविंदचं अर्धशतक पूर्ण होत आहे. नाबाद 54 धावांवरती. 4 चेंडू 8. थांबा आता समीकरण. 3 चेंडू 8 मॅचचं समीकरण. जावेदनं आणखीन एक चेंडू डॉट टाकला. खाली टप्पा ठेवला चेंडूचा. हुशारी, चाणक्षपणा जावेदच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय. वैविध्यता पाहायला मिळते. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय यष्ट्या उडवल्या. आणखीन एका विकेटचं पतन. धावबाद जावेद खाटिक प्रभावित करतोय मैदानाच्या आतमध्ये. चौथी विकेट. आता चेंडू शेष असतील. शेवटचे 2 चेंडू 7 धावांची गरज. यस क्रॉसिंग झाली का तिसरे पंत चेक करतायत.
यस, क्रॉस आहे. आता सामन्याचं समीकरण 2 चेंडू 7 धावांची गरज. दाने दाने पर लिखा जाता है खाने वाले का नाम, देखना है आज की शाम किसके नाम. जावेदने जर मॅच जिंकून दिली तर डॉक्टर कोंडावळे 500 प्रमोद कोंडावळे डॉक्टर यांच्या माध्यमातून पारितोषिक. जावेदनं सामना जिंकून दिला तर 500 रुपयांचं कॅश प्राइज. वा, पारितोषिक लागतायत. लाईट बंद करा, लाईट. 2 चेंडू 7. 7 बोले तो 7 रहना, 7 बोले तो 7 खेलना, 7 बोले तो 7 विजय प्राप्त करना, 7 बोले तो 7. 2 चेंडू 7 मॅचचं समीकरण. ओ या वेळेला शतरक्षक चेंडूवरती घेतली गेली आहे सिंगल. सागर गोंदके चेंडूवरती धावबाची आणखीन एक संधी आणि विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळेल. शेवटचा 1 चेंडू 6 धावांची गरज. मित्रांनो, सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या. कोणी जिंको कोणी हारो, दोन्ही टीम न मन जिंकली आहेत. 1 चेंडू 6 धावांची गरज. भैरवनाथ क्रिकेट क्लब कोथळे आणि हॉटेल यशोनंद यांच्यातील रंगलेली मॅच. आता जावेदनं जर विकेट घेतल्या शेवटच्या चेंडूवरती तर 500 किंवा षटकार जर खेळला तरी 500 रुपये सानप सरांच्या माध्यमातून दोन्ही बाजूला पारितोषिक लावली जात आहेत. 1 चेंडू 6 धावा. हॉटेल यशोनंद विरुद्ध भैरवनाथ कोथळे मॅच. ओ षटकार ठोकला, फटका असा धुआधार. आजची शाम हॉटेल यशोनंद के नाम. फॅमिली रेस्टॉरंट राजूर प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा दणदणीत षटकार. आपला टॉपचा विषय. कोथळे के नाम, आज की शाम हॉटेल यशोनंद के नाम. दोन्ही टीम ना मना जिंकली. खरं तर क्रिकेट जिंकलं. या मॅच मध्ये अगदी आपण पाहतोय शेवटच्या चेंडू पर्यंत रंगलेली मॅच आणि मॅच भैरवनाथ क्रिकेट क्लब कोथळे टीम न जिंकली. शेवटच्या चेंडू पर्यंत रंगलेला सामना. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन, हार्दिक अभिनंदन बाळासाहेब नवाळी आणि टीम. वेल प्लेड. खरं तर मी धन्यवाद देईल आजच्या दिवसभरात जे समालोचन करायला संधी मिळाली. आमचे सगळे क्रिकेट लव्हरचे मित्र परिवार, आमचे SP असतील, बाळासाहेब नवाळी असतील, संतोषजी सकपाळ असतील, ललितजी लांबगे, त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय आमचा सगळाच मित्र परिवार, आमचे डगळे मेजर. प्रत्येक वर्षी अगदी आपण पाहतोय आमच्यावरती यांनी खास प्रेम केलं आणि यावर्षी एका दिवसासाठी समालोचनासाठी नक्कीच यायला या ठिकाणी मिळालं. कारण की पुढच्या देखील मॅच घेतलेल्या उद्या दुसऱ्या मैदानावरती असेल, नवीन समालोचक असतील या ठिकाणी, परंतु मजा आली एका दिवसामध्ये. सगळ्यांना मी धन्यवाद देईल आणि मॅन ऑफ द मॅच कडे तुम्हाला घेऊन जाईल, अर्थात गोविंद मॅन ऑफ द मॅच. आणि सानप सरांच्या माध्यमातून 500 रुपये